मुंबईकरांसाठी डेब्रिज ऑन कॉल सेवेची सुविधा, डेब्रिज गोळा करून महापालिका करते तरी काय? इतकं सगळं डेब्रिज जातं तरी कुठे? घरातील बांधकाम असो किंवा उंच टोलेजंग इमारती तयार करणे असो, तोडकाम हे करावंच लागतं आणि यावेळी जमा होतो तो राडारोडा अर्थात डेब्रिज. जुनी भिंत, विटा, लादी, बांधकामाचे तुकडे या सर्वांचं महानगरपालिका करते तरी काय, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर याच निमित्त तोडफोड केलेल्या डेब्रिजवर नेमकी काय प्रक्रिया केली जाते, त्याचं पुढे काय होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. तुम्ही एखादं तोडकाम केलं की जमा झालेलं डेब्रिज उचलण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधावा लागतो. महापालिकेची गाडी येते आणि डेब्रिज घेऊन जाते. त्या बदल्यात शुल्कही आकारलं जातं. पूर्वी ही प्रक्रिया अत्यंत किचकट होती. आता मुंबईकरांना एका फोन कॉलवर ही सेवा बीएमसीने सुरू केली आहे आणि तेही निशुल्क. मुंबई महानगरपालिकेने डेब्रिज ऑन कॉल सेवेला सुरुवात केली आहे. यासाठी मुंबई शहर व उपनगरासाठी 1800 9202 6364 आणि पश्चिम उपनगरासाठी 1800 210 9973 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल. आता या जमा झालेल्या डेब्रिजचं पुढे काय होतं ते देखील पहा. डेब्रिजवर दहिसर येथील प्लांटवर प्रक्रिया केली जाते. डेब्रिजचा पुनर्वापर करण्यासाठी सुलभ व्हावं यासाठी बारीक रेती, मोठी खडी आणि प्लॅस्टिक हे वेगवेगळं केलं जातं. अजूनपर्यंत जे होतं ते आपण राडारोडा जो होता तो फक्त भराव भूमीलाच वापरत होतो, भरण करायला किंवा खदान असेल किंवा असे काही ठिकाणे असेल. पण आता हा जो प्रकल्प आपण उभारला आहे त्याच्यात 600 मेट्रिक टनापासून आपल्याला 3 mm पासनची मातीपासनं 8 mm पर्यंतची रेती, खडी आणि परत 20 mm पर्यंत जे काय ॲग्रिगेट्स ज्याला म्हणतो आपण ते आपल्याला प्राप्त होतील आणि हे पुनर्वापरासाठी फार चांगले आहेत. M20 कॉन्क्रीटपर्यंतचं आपण त्याच्यातनं पदार्थ बनवू शकतो किंवा जर तुम्हाला पेवर ब्लॉक असतील तर पेवर ब्लॉक बनवू शकतो, आपण बाकडे बनवू शकतो, कंपाऊंड वॉल बनवू शकतो. असे विविध प्रक्रिया आहेत ज्याच्यातनं आपण त्याचा वापर करू शकतो. तो स्थानिकांचा आक्षेप योग्य असेल, पण याबाबत काळजी घेण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाला देखील. आणि बहुतांश गाड्यांचं जे ये जा असेल, मोठ्या गाड्या ज्या म्हणतात ते, तर त्याचं वहन जे असणार आहे ते बहुतांश संध्याकाळच्या नंतर कमी जेवढे असतील तेवढ्याच फक्त गाड्या. डेब्रिजचा पुनर्वापर ही संकल्पना जरी स्तुत्य असली तरी दुसरीकडे या प्रकल्पाच्या आसपास राहणाऱ्या स्थानिकांची काहीशी नाराजीही दिसते. दररोज येणाऱ्या गाड्या, त्यामुळे उडणारी धूळ यामुळे जीवाला धोका असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत पालिका पुढील नियोजन कसं करेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट, दहिसर.